स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नाशिक MIDC पोलिसांच्या वतीने 15 ऑगस्टपासून अंमली पदार्थ मुक्त नाशिक या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। या मोहिमेअंतर्गत MIDC पोलीस पथकाने भोर टाउनशिप येथील मातोश्री लक्ष्मीबाई बाळू भोर प्राथमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले। यावेळी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, संबंधित कायदे, व्यसनामुळे होणारे परिणाम आणि व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ देण्यात आली। नशेला नाही, देशाला होय असा संदेश देत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान MIDC पोलिसांनी परिसरातील विविध रुग्णालयांनाही भेटी देत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली। अंमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती तसेच उपचारासाठी उपलब्ध सरकारी योजनांबाबत माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले। व्यसनाधीन व्यक्तींना वेळेत मदत मिळावी यासाठी डॉक्टरांशी समन्वय साधण्यावरही भर देण्यात आला। तसेच अंबड सातपूर लिंक रोडवरील परमवीर चक्र शहीद अब्दुल हमीद फाउंडेशन येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी MIDC पोलीस ठाण्याचे PSI मुक्तेश्वर लाड यांनी उपस्थित नागरिकांना अंमली पदार्थ विरोधी शपथ दिली। 15 ऑगस्टचा कार्यक्रम आपण सर्वजण आनंदाने साजरा करत आहोत। या कार्यक्रमासाठी हजर असलेले आपले सन्माननीय सर्वांचे लाडके नगरसेवक इंगोले साहेब, सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व आणि सर्व आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी यांच्या उपस्थितीमध्ये आपण राज्य शासनाने नशामुक्ती अभियानासाठी एक मोहीम आजपासून सुरू केलेली आहे। आपण सर्वजण एक शपथ घेऊ आणि या अभियानामध्ये सहभागी होऊ। शपथ घेण्यासाठी सर्वांनी समोर हात करा। मी शपथ घेतो की नशामुक्ती अभियान मध्ये मी मनापासून सहभागी होत आहे। मनापासून सहभागी मी नशा करणार नाही। सशक्त भारत बनवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील। माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मी नशा कोणाला करू देणार नाही आणि मी स्वतः नशा करणार नाही। जय हिंद, जय भारत। या मोहिमेबाबत MIDC पोलिसांनी सांगितले की स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा आपला समाज व्यसनमुक्त असेल। आगामी काळातही अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे, नाशिक।